प्रियंका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आवळा कँडी। तर तुम्ही बघू शकता 2च वस्तूपासून मी कशी आवळा कँडी बनवली आहे आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इकडे हे गावठी आवळे आहे। हे गावठी आवळे आहे छोटे घेतलेले आहे। ते आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर मी हे अर्धा किलो आवळे बाजारामधून आणलेले होते। त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण जेणेकरून आपल्याला बुरा वगैरे लागणार नाही। हे महिनाभर छान टिकतील। इकडे मी एक चाळणी घेतलेली आहे। चाळणीमध्ये स्वच्छ आवळे धुवून घेणार आहे। आता इकडे माझे हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। एक पातेलं घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत। इकडे मी पातेलं ठेवलेले आहेत। आता ते स्वच्छ धुतलेले आवळे आहे मी चाळणी सगट ते गॅसवर वाफवून घेणार आहे। आता वरून त्याला झाकण ठेवणार आहे आणि मस्तपैकी त्याला शिजून घेणार आहे। आता इकडे मी साखर घेतलेली आहे। आता हे आपले जवळजवळ आवळे वाफवून शिजून तयार आहे। हे बघा शिजले, छानपैकी शिजलेले आहे। तर आता आपण याला काढून घेणार आहोत। आता मी इकडे कढई ठेवलेली आहे। आपली कढई गरम झाली की आपल्याला साखर टाकायची आहे। ही अर्धा किलो आवळे होते तर 2 वाट्या मी साखर घेतलेली आहे। त्यानंतर इकडे आवळे टाकलेले आहे मी आणि आपल्याला आता याला व्यवस्थित थोडंसं शिजून घ्यायचं आहे, म्हणून मी आवळे टाकून साखर चांगली मिक्स करून घेणार आहे। तर नवीन असेल कोणी चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। हे सकाळी सकाळी तुम्ही अंसापोटी 1 चमचा खाल्ल्यानंतर तुमचे जे केस व्हाईट होत असतील ते केस व्हाईट होणं थांबून जातील। त्यामुळे सकाळी सकाळी हे तुम्ही आवळ्याचं अंसापोटी खायचं आहे। चेहऱ्यावर पण ग्लो येतो। आवळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। आता हे मी चांगलं जवळजवळ मिक्स करून घेणार आहे। आता याला चांगलं मिक्स करत राहिले आहे। बघा इकडे याचा हळूहळू पाक तयार व्हायला लागलेला आहे। आपण आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर आता हे जवळजवळ मिक्स होतच आलेलं आहे। आता हे हळूहळू साखर वितळायला लागलेली आहे। आता आपली हळूहळू साखर वितळून हे बघा त्याचं पाणी तयार व्हायला लागलेलं आहे, म्हणजे आपला पाक तयार होईल। आणि याचा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे। तो बघू शकता तुम्ही। हे बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आपला पाक पण मस्तपैकी वितळलेला आहे। हे बघा आपला आवळा कँडी आता जवळजवळ मस्तपैकी झालेली आहे। आता एक वाटी घेणार आहे। आता त्या वाटीमध्ये मी सगळं आवळा कँडी थंड होण्यासाठी काढून घेणार आहे। तर किती रसदार आणि खूप छान अशी ही आवळा कँडी जसजशी मुरेल तसतशी याची चव खूप छान लागते। हे बघा आपली गरमागरम आवळा कँडी खाण्यासाठी रेडी आहे। तर आता तुम्ही एका डब्यामध्ये सुद्धा भरू शकता किंवा काचेची बरणी असेल त्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। इकडे मी डबा घेतलेला आहे। डब्यामध्ये मी हे आवळा भरून ठेवलेला आहे। हे बघा। तर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। ही महिन्याभर व्यवस्थित टिकेल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।